आमदार राहुल आहेर यांच्या शुभहस्ते 650 कामगारांना संच वितरण, सेवा पंधरवाड्यात विविध योजनांचे आदेशही वाटप, बांधकाम कामगारांसाठी शासकीय योजनांचा मोठा हातभार, देवपूरपाडे संच वाटप सोहळा उत्साहात। बांधकाम कामगारांच्या सामाजिक व कौटुंबिक उन्नतीसाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत। या योजनांमधून कामगारांना गृहोपयोगी संच, विमा संरक्षण, आरोग्य सुविधा तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती अशा विविध लाभांचा थेट फायदा मिळत आहे। याच योजनेअंतर्गत देवपूरपाडे तालुका देवळा येथे तब्बल 650 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांडे संच वाटपाचा भव्य सोहळा पार पडला। ज्ञानेश्वर माऊली माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात 26 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन चांदवड देवळा विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुलदादा दौलतराव आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले। आमदारांच्या आगमनावेळी फटाक्यांची आतिषबाजी, विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक अजय अभिमन अहिरे, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी अरुण अहिरे, माजी सरपंच योगेश अहिरे, माजी उपसरपंच किशोर आहेर, भाजपा तालुका अध्यक्ष सागर खरोले, संदीप सूर्यवंशी, गणेश बच्चाव, माननीय ग्रामपंचायत सदस्य संतोष अहिरे, सुनील अहिरे होते। तर मार्गदर्शक म्हणून विद्यालयाचे संस्थापक अभिमन बापू अहिरे यांनी यामध्ये मोलाचा वाटा उचलला। प्रास्ताविक पीडी सूर्यवंशी अरुण अहिरे यांनी केले। अरुण अहिरे यांनी बांधकाम कामगारांना प्रवासाचा त्रास न होता गावातच सुविधा उपलब्ध करून देण्याचा हेतू स्पष्ट केलाय। यावेळी सेवा पंधरवडा अभियानांतर्गत वृक्षारोपण, रमाई आवास योजना, दिव्यांग कल्याण योजना याचे आदेश तसेच जिल्हा परिषद शेष योजनेतून 5 HP विद्युत मोटर, कडबा कुट्टी यंत्र, रोटावेटर यांचेही आदेश पत्रकांचे वितरण करण्यात आले। कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवानंद बापू वाघ, प्रमोददादा दशरथ अहिरे, डॉक्टर नानाजी भांबरे, वसंत बगडाने, दयाराम सावंत, पंचायत समिती देवळा बीडीओ थोरात साहेब, नायब तहसीलदार बबन अहिरराव, निरीक्षण अधिकारी शारदा गावंडे, आहेर मॅडम, बांधकाम कामगार विभाग डॉक्टर नानाजी भांबरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी मोठी मेहनत घेतली। S9 TV प्रतिनिधी शरद भाटेवाल, महालपाटणे। बांधकाम कामगार जर झालेला असेल रजिस्टर, त्याच्या लग्नापर्यंत याला आर्थिक मदत आपल्याला मिळते। त्याच्यामुळे ह्या योजना ज्या आहेत ह्या आपण समजून घ्यायला पाहिजे। वेळोवेळी आपण हे शिबिर घेतो, पण ह्या शिबिरातनं आपल्याला एकच गोष्ट दिसते की आपली फक्त ओढ किंवा आपला ओढा हा फक्त एवढं जे घरेलू किट आहे त्याच्यापर्यंतच मर्यादित राहतं। आपण ह्या योजनेचा पुरेपूर लाभ घेत नाही। 80% लाभ कुठलाच शेतकरी त्याच्यातला घेत नसतो आणि त्याच्यामुळे आपल्या नवीन पिढीला याचा मोठ्या प्रमाणामध्ये ह्या कामगार मंडळाचा लाभ होऊ शकतो। एक खरं तर आता आपल्यापैकी दुर्दैवाने एखाद्या कामगाराचा जर मृत्यू झाला तर त्यालाही 5 लाख पर्यंत त्याचा विमा, आपल्याला विम्याची मदत आपल्याला ह्या योजनेमधून मिळते। आपल्याही तालुक्यातल्या काही कामगारांना त्याची मदत मिळालेली आणि त्याच्यामुळे आणि ह्याच्यामधनं आपल्याला अधिकचा लाभ आपल्याला आरोग्य सेवेवर आपल्याला मिळू शकतो। याचाही लाभ आपण घ्यावा। खरं अरुणदादांनी सांगितलं ती गोष्ट बरोबर आहे की इथं काही हा काही कुठला लाभ घेण्याचा म्हणजे श्रेय घेण्याचा हा काही कार्यक्रम नाहीये। खरं तर केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल यांनी आपल्या बांधकाम कामगारांसाठी आणलेली योजना आहे। माझ्या सकट ज्या लोकांनी याच्यामध्ये इथं काम केलंय, आम्ही फक्त माध्यम आहेत। हे काही तुम्हाला लाभ हा काही आमच्यामुळे मिळाला नाही, शासनाने तुमच्यासाठी योजना आणली। अरुणदादा असेल, अभय असेल, सागर असेल, मी असेल, आम्ही फक्त तुमचा आणि शासनाची जोड घालून दिलेली आहे। ही जोड घालण्याचं काम आमचं आहे, त्याच्यामुळे आमच्यामुळे मिळाला असं काही नाहीये। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।